राज्य सरकार एका बाजूला शक्तीसारखा कायदा आणतो आहे की ज्या कायद्यामध्ये फास्ट ट्रॅक सगळं आहे, पण कायदा झाला तरी त्याचा फायदा मुलींना होणार का? जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत मुलींना त्याचा फायदा होणार नाही। पोलिसांनी हा गुन्हा लवकर नोंदवला। आरोपी याला यापूर्वी सुद्धा इतर गुन्ह्यांमध्ये अटक झालेली होती, तो जामिनीवर सुटलेला होता, तो बर्दुला आहे। आणि सत्य परिस्थिती अशी आहे की पेणमध्ये परिसरामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये हे पर्यटन स्थळ असल्यामुळं इथे ड्रग्जचं मोठं एक रॅकेट आहे। लोक ड्रग पितात, खातात, नशा करतात, बेकायदेशीर विकलं जातं आणि ह्या नशांमध्ये बायकांना त्यांचे जीव गमवावे लागतात, बालिकांना त्यांचे जीव गमवावे लागतात। तर आज गुन्हा नोंदवला गेला, तपास झाला, आरोपी अटकेत झालेला आहे, पण जोपर्यंत हे ड्रग्सचे अड्डे उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंत आमच्या पेणच्याच नाही रायगड जिल्ह्यातल्या महिला सुरक्षित नाही। त्यामुळे आमची पहिली मागणी आहे हे बंद झालं पाहिजे। आमची दुसरी मागणी आहे फास्ट ट्रॅकमध्ये या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि आमची तिसरी मागणी अशी आहे की पोलीस यंत्रणेने तत्परता दाखवली, पण समाजामध्ये आणि एकंदरीतच शासन यंत्रणेमध्ये महिलांच्या प्रति संवेदनशीलता निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये सरकारने आता सिरियस असण्याची खूप आमची एक आदिवासी मुलगी गेली, ती आदिवासी असो की बिगर आदिवासी असो की कोणी असो, ती पेणची मुलगी आहे, ती आदिवासी समाजाची मुलगी आहे, ती महाराष्ट्राची लेक आहे, ती भारताची लेक आहे, ती आमची सगळ्यांची लेक आहे आणि ती निर्भया आहे। तिचं बलिदान आम्ही असं खूपच जाऊ देणार। ही पेण शहराच्या जवळ प्रायव्हेट हायस्कूलच्या जवळ वर्षानुवर्ष कातकरी आदिवासींची वस्ती आहे आणि कातकरी आदिवासी आदिम ज्यांना PVTG म्हणतात, पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्राईब ग्रुप, महाराष्ट्रातल्या सगळ्या आदिम जमातीतील एक जमात आहे जी नष्टप्राय होणारी आहे असं मानववंशशास्त्रज्ञांनी म्हणतात। या जमातीच्या काही झोपड्या वर्षानुवर्ष तिथं आहेत आणि त्याच्याच शेजारी ड्रग विकण्याचा एक अड्डा आहे। आणि हा जो आरोपी आहे हा यापूर्वी सुद्धा इतर गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली होती आणि तो जामिनीवर सुटलेला होता। आणि या 3 वर्षाच्या मुलीला रात्री त्याने पळवून नेलं, तिच्यावर बलात्कार केला आणि तिला मारून टाकून तिचं प्रेत घेऊन तिच्या झोपडीमध्ये पुन्हा टाकलं। जेव्हा ते टाकलं तेव्हा कुत्रे भुंकायला लागले म्हणून या सगळ्या आदिवासी बायका होत्या ह्या जागी झाल्या। विचारा यांना काय झालं ते, विचारा घेऊन आला तेव्हा बघितलं सगळे आमच्या बघितला तेव्हा आरडाओरडा झाली, पण मुलीचं जिवंत नव्हती, तिला काय जीवनच नव्हतं, सगळं त्यांनी सगळं 3 वर्षाची मुलगी ही असं याच्या अगोदर पण त्या माणसाने केलेला होता। याच्या अगोदर पण त्याने असं काहीच नाही केलं त्या लोकांनी। आम्हाला फाशीची सजा आमच्या समोरासमोर त्याला फाशीची सजा समोरासमोर त्याला असल्या माणसाला कशाला ठेवायला पाहिजे, कशाला पाहिजे महिलांचं किती तुमच्याकडे परत असं झालं, परत ठेवायला पाहिजे, मारायला पाहिजे, ठेवूच नका त्याला, भावंड आहेत काय भावंड आहे, ती एक अजून मोठी मुलगी आहे, एक आणि ती बारकी, ती 13 वर्षाची आहे।